आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी प्रतिभा। संध्या लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। तुकाराम मुंडे आणि वाद हे समीकरण आता महाराष्ट्राला नवं राहिलेलं नाही, पण ज्या अधिकाऱ्यांच्या नावानेच भल्या भल्यांना घाम फुटतो त्याच अधिकाऱ्यांविरोधात आता त्यांच्याच हाताखालच्या कर्मचाऱ्यांनी बंड पुकारला तर असंच काहीचं चित्र सध्या छत्रपती संभाजीनगर मध्ये पाहायला मिळतंय। राज्यात सध्या अन्न आणि औषध प्रशासनाकडून हॉटेल्स, डेअरी आणि रेस्टॉरंटवर धडक कारवाई सुरू आहे। स्वच्छतेचे नियम धाब्यावर बसवणाऱ्या आयुक्त तुकाराम मुंडे यांचा बडगा उगारला जात आहे। पण दुसरीकडे मुंडेंच्याच कार्यपद्धतीवर छत्रपती संभाजीनगर येथील प्रयोगशाळेतील 29 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी थेट मंत्री नरहरी झिरवळ यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे। यामुळे प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे। FDA प्रयोगशाळेत अचानक 2 शिफ्टमध्ये काम सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। यासाठी आवश्यक मनुष्यबळ किंवा अतिरिक्त तांत्रिक सुविधा मात्र देण्यात आलेल्या नाहीत। परिणामी सकाळी 9 वाजल्यापासून ते थेट रात्री उशिरापर्यंत कर्मचाऱ्यांना राबावं लागत आहे। एवढंच नाही तर शनिवारी, रविवारी आणि सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशीही कामावर हजर राहण्याची सक्ती केली जात असल्याची गंभीर आरोप या पत्रात करण्यात आलाय। 15 जुलै रोजी हे निवेदन मंत्र्यांना देण्यात आले असून त्यावर 29 अधिकाऱ्यांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत। अन्न, औषध आणि सौंदर्य प्रसाधनाचे प्रलंबित नमुने लवकर निकाली काढण्यासाठी ही घाई केली जात असल्याचं बोललं जात आहे। मात्र यामुळे विश्लेषणाच्या गुणवत्तेशी थेट तडजोड होण्याची भीती कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे। एका अधिकाऱ्याची ठराविक नमुने अचूक तपासणीची क्षमता असते, त्यापेक्षा जास्त नमुने तपासण्याचा दबाव टाकल्यास तपासणीच्या अचूकतेवर परिणाम होऊ शकतो असा थेट इशारा या निवेदनातून देण्यात आला। आता या कर्मचाऱ्यांनी 2 शिफ्टचा निर्णय तत्काळ रद्द करून पूर्ववत कार्यालयीन वेळ लागू करावी आणि शनिवार, रविवारच्या सुट्ट्या मिळाव्यात अशा प्रमुख मागण्या मंत्री झिरवळ यांच्याकडे केल्या आहेत। त्यामुळे आता या तक्रारीवर सरकार काय पावलं उचलणार आणि स्वतः तुकाराम मुंडे यावर काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।